राज्यभरात मे महिन्यात झालेल्या वळीव पूर्व मोसमी पावसामुळे सुमारे 34,842 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। नुकसानीचा सर्वात मोठा फटका अमरावती, जळगाव, नाशिक, जालना, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांना बसलेला आहे। उन्हाळी कांदा, कडधान्य, आंबा आणि भाजीपाला पिकं मातीमोल झाली आहेत। राज्यात मान्सूनचं आगमन होण्यापूर्वीच 32,000 हेक्टरवरील पिकं नष्ट झालेली आहेत। दुसरीकडे पाऊस राज्यात दाखल झाला असून 425 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। अशा घडामोडींमुळे खरीपापूर्वीच बळीराजा संकटात सापडलाय। उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरण क्षेत्रामध्ये सोमवारी जोरदार पाऊस पडल्यानं पाण्याची पातळी 3 फुटांनी वाढली आहे। त्यामुळे पाण्याची पातळी 94 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे। धरणातील पाण्याची पातळी वाढल्यानं आता उरणकरांची 15 जुलैपर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे। मुंबईसह नवी मुंबईत पावसानं हाहाकार माजवलाय। त्यादृष्टीनं संबंधित सर्व विभागांच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाल्यात। सिडकोनं देखील उशिरा का होईना सोमवारी आपला आपत्कालीन मदत कक्ष कार्यान्वित केलाय। 30 सप्टेंबरपर्यंत हा आपत्कालीन मदत कक्ष 24 तास सुरू राहणार आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणात पाऊस सुरू झालाय। मात्र अद्यापही धरणातील पाणी साठ्यात वाढ झालेली नाही। 4ही धरणात मिळून 5.67 टीएमसी पाणी साठ्याची नोंद झाली आहे। हवामान खात्यानं मुंबई, ठाण्यासह राज्याच्या काही भागात दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मदतीसाठी सतर्क आणि सज्ज राहावं, तसंच ज्या ठिकाणी नुकसान झालं तिथे तात्काळ पंचनामे करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रशासनाला दिले। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली, यामुळे हायवेची वाहतूक विस्कळीत झाली होती। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं, यामुळे चाफळमधील अनेक घरांची पडझड झाली आहे। राज्यात तळ कोकणात 35 वर्षांनंतर सरासरी वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूननं पुण्यातही दाखल होण्याचा विक्रम केला। पुण्यामध्ये मान्सून यापूर्वी 1962 मध्ये 29 मे रोजी दाखल झाला होता आणि त्यानंतर यंदा मान्सून 26 मे रोजीच दाखल झालेला आहे। ठाण्यात एका 60 वर्ष जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे। धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला, मात्र सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। या दुर्घटनेनंतर इमारतीतील 17 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। रोहा तालुक्यात कोलाड इथल्या आदिवासी वाडीवरील एकाचं घर कोसळलंय। यात एक जण जखमी झालाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुसळधार पावसाचा पेण तालुक्याला मोठा फटका बसलाय। गणेश मूर्तींचं माहेरघर असणाऱ्या गणेश मूर्तिकार व्यावसायिकांना देखील याचा मोठा फटका बसला। असंख्य मूर्त्या पाण्याखाली गेल्यामुळे पुन्हा हे मूर्तिकार चिंतेत सापडले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडलेत। खड्ड्यांमध्ये रात्री 2 बस अडकल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती। पोलीस यंत्रणांनी घटनास्थळी येऊन क्रेनच्या सहाय्यानं दोन्ही बस बाजूला काढण्यात आली, तर वाहतूक सुरळीत करण्यात आली। लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात पाऊस पडत असल्यामुळे झाडाखाली थांबलेल्या 8 जणांवर वीज कोसळली। यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 6 जण गंभीर जखमी झाले। तुळजापूर शहरात सोमवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली होती। जोरदार पावसामुळे भाविकांची तारंबळ उडाली। मंदिर संस्थाननं पावसापासून बचावासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्यानं भाविकांनी पावसात ओल्या कपड्यातच तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात पावसामुळे माजणा इथल्या कासारी नदीच्या पातळीमध्ये वाढ झाली। या नदीकाठी शेतकऱ्यांनी बसवलेल्या मोटारीमुळे जमीन खचली, यामध्ये शेतात पाणी शिरून पिकांचं नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर, भूम, वाशी या तालुक्याला पावसानं झोडपून काढलं। उमरगा तालुक्यातील अनेक गावातील रस्ते पाण्यात वाहून गेले, तर लोहारा तालुक्यातील घराची पडझड झाली। कळंब तालुक्यातील वशिरा नदीला पूर आला। सिंधुदुर्गच्या आंबोली घाटात नयनरम्य दृश्य पाहायला मिळतंय। पावसाळी वातावरणामुळे आंबोली घाटात ढगांची चादर पसरली आहे, तर आंबोली येथील महादेवगड येथून खोल दरीमध्ये पाहिल्यास ढगांची चादर पसरल्यासारखं मनमोहक दृश्य दिसतंय। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं। काही ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक बंद झाली, तर पाटण ते आहुपे या परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटलाय। कोंढवळ गावच्या रस्त्याला दरड कोसळल्यानं त्या भागाचाही संपर्क तुटलाय। अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसानं चांगलंच झोडपून काढलं। अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले आणि ओढे वाहू लागल्यात, तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हिळी बंधारा देखील दुथडी भरून वाहू लागलाय। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा इथे नगरपालिकेकडून नालेसफाई आणि कचरा संकलन होत नसल्यानं अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले।
मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका मुंबईतून उड्डाण करणाऱ्या आणि मुंबईत दाखल होणाऱ्या विमानांना बसला. कमी दृश्यमानतेमुळे विविध विमान कंपन्यांची विमानं विलंबानं उड्डाण करत होती, तर मुंबईमध्ये दाखल होणाऱ्या विमानांना देखील विलंबानं मुंबईमध्ये प्रवेश मिळत होता. मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचं रूळ पाण्याखाली गेले. दादर, शीव, कुर्ला, मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड या स्थानकादरम्यान पाणी साचल्यानं लोकल सेवा खोळंबली. दरम्यान महापालिकेच्या ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याची टीका मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सोशल मीडियावर केली. खोपोलीला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलं. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. असाच विजा चमकण्याचा खोपोली परिसरातला एक धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल झाला. मे महिन्यातच वाहणाऱ्या उल्हास नदीनं बदलापूरकरांना पुराचा इशारा दिलाय. उल्हास नदी 17.19 मीटर या पातळीवरून वाहत होती. सुदैवानं नदीनं 17.50 मीटरची धोका पातळी ओलांडली नाही, अन्यथा शहराला पुन्हा पुराचा सामना करावा लागला असता. नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारावर झालाय. पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे फळांच्या दरांमध्ये घसरण झालेली आहे, तसंच भाजीपाला देखील मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलाय. भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. असं असलं तरी काल शहराचं कमाल तापमान हे 3.1 न वाढून 38.6 अंशांवर गेलं, तर 42% आर्द्रता असल्यानं दिवसभर उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. पुण्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे 2000 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांना फटका बसलाय. कांदा, आंबा, काजू, केळी आणि भुईमूग यासह बाजरी आणि भाजीपाला पावसामुळे वाहून गेलाय. अवघ्या 2 दिवसात केवळ मुंबई पुणे अशा मोसमी वाऱ्यांच्या अतिवेगवान प्रवासामुळे शास्त्रज्ञांना देखील अचंबित केलं. पावसाची ही वाटचाल अशक्य नसली तरी अत्यंत दुर्मिळ असल्याचं हवामान संशोधकांचं म्हणणं आहे. पहिल्याच पावसात मुंबई पाण्याखाली गेल्यानंतर आता पूरस्थितीची कारणमीमांसा होऊ लागली. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात हाती घेतलेल्या विकास कामांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे शहराचा पायाभूत विकासच शहराच्या मुळावर उठल्याचं एकंदरीत चित्र आहे. सातारा, पुणे आणि अहिल्यानगरमधील 14 ठिकाणी 100 मिलीमीटरहून जास्त म्हणजे अतिमुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक 163.5 मिलीमीटर पाऊस पडलाय. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका वंदे भारत एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन गाड्यांना बसला. मुंबईतून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमुळे रेल्वेचं वेळापत्रकच कोलमडलं असून प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. पुन्हा एकदा मुंबईसाठी हवामान खात्यानं अलर्ट दिलाय. समुद्रात 4.1 मीटर उंचीची भरती येईल. या काळात अंदाजे 13 फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट आज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखाली गेलेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी 19 फुटांवर स्थिर आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावानं देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे. दिल्लीमध्ये मुसळधार पावसानं रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यात पाऊस सुरू झालेला आहे, तर 21 राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढील 3 ते 5 दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांनी दिली. कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह सर्वदूर दमदार पावसानं हजेरी लावली. पावसाचा जोर आजही कायम राहणार असून पुढील 24 तासांसाठी हवामान खात्यानं कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला रेड अलर्ट दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. खुलताबादहून मुंबईमधून औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारू अशी माहिती आमदार संजय केणेकर यांनी दिली आहे. संभाजीराजांच्या भव्य स्मारकानंतर खुलताबादची वेगळी ओळख निर्माण होईल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अलमट्टीमुळे पूर येत नसेल तर राज्य सरकारनं महापुराला आपण जबाबदार असल्याचं मान्य करावं असा घणाघात खासदार विशाल पाटील यांनी केलाय. अलमट्टीबाबत राज्य सरकार किंवा तत्सम कोणत्याही विभागाकडून तक्रार किंवा उंचीबाबत आक्षेप नोंदवले नाहीत, त्यामुळे कर्नाटकचा फायदा होणार असल्याचा आरोप त्यांनी केला. लांब पल्ल्याच्या एसटी प्रवासादरम्यान एसटी महामंडळाकडून ठराविक हॉटेल्सवर प्रवाशांच्या जेवणासाठी महामार्गावर ठराविक ठिकाणी थांबे घेतले जातात. मात्र या ठिकाणच्या हॉटेलवर निकृष्ट जेवण, स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे अशा हॉटेलवर कारवाई करा असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
स्वस्त आणि पर्यावरणपूरक असल्यानं सीएनजी वाहनांना केंद्र शासनाकडून विविध स्तरावर प्रोत्साहन दिलं जात आहे। परिणामी सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्यानं वाढते। नवी मुंबईमध्ये सीएनजी वाहनांची संख्या मोठी असली तरी त्या तुलनेत सीएनजी पंपांची संख्या कमी असल्यानं वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचं समोर आलंय। पुणे शहरात एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना दुसरीकडे अर्ध्या पुण्याचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। सर्व पेठांसह सहकारनगर, दत्तवाडी, पद्मावती आदी भागातील नागरिकांची पाण्याअभावी तारांबळ उडाली। एसटीच्या तीनही मध्यवर्ती कार्यशाळा बंद करण्याचा घाट प्रशासनानं घातलाय। त्या दिशेनं पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात मध्यवर्ती कार्यशाळेतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून देशात आतापर्यंत एकूण 1009 रुग्णांची नोंद झाली आहे। देशात सर्वाधिक रुग्ण हे केरळमध्ये आढळलेले आहेत। केरळनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो। महाराष्ट्रात 200हून अधिक जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। 26 जुलै 2005च्या घटनेनंतर पहिल्यांदाच कुलाबा परिसरात पाणी साचलं, त्यामुळे पालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा अभाव दिसून आला। शिवाय पालिकेची नालेसफाई केवळ कागदावरच असल्यानं मुंबईकरांनी देखील संताप व्यक्त केला। महापालिकेतर्फे ई वॉर्ड, ग्रँट रोड विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी नवीन कामं हाती घेण्यात आलेली आहेत। हे काम 28 मे रोजी सकाळी 10 ते 29 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत केलं जाणार आहे आणि त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल। हिंदमाता परिसरात पाणी साचू नये म्हणून दरवर्षी पाणी उपसा पंप कार्यान्वित करण्यात येतात। मात्र या पंप जोडण्या करण्यास यंदा लेटमार्क लागल्यानं कमी वेळात झालेल्या अधिक पावसामुळे त्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही आणि त्यामुळे हिंदमाता परिसर जलमय झाला, असं स्पष्टीकरण पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलंय। किडनी विकारानं त्रस्त असलेल्या आणि नियमित डायलिसिसची गरज असणाऱ्या रुग्णांना नवी मुंबई महानगरपालिकेनं आधार दिलाय। 3 रुग्णालयामध्ये मोफत डायलिसिस केलं जात असून आणखी 2 ठिकाणी ही सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे। मुंबई शहरात उद्या 28 मे रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या कामासाठी शहरातील ए, बी आणि ई विभागातील काही परिसरातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असेल, तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलंय। ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून विद्युत बसचा एसटी महामंडळाला पुरवठा केला जात नाही, त्यामुळे 5150 विद्युत बसचा करार रद्द करण्याची सूचना परिवहन मंत्र्यांना 2 महिन्यात दुसऱ्यांदा करावी लागली आहे। तर या घडामोडींमुळे राज्यात पर्यावरणपूरक विद्युत बस पुरवठा करणं अवघड झालंय। तसंच 5000 विद्युत एसटी राज्यात धावण्याचं स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे। वांद्रे वर्सोवा सीलिंगचं 29% काम पूर्ण झालं असून आता वर्सोवा बाजूनं देखील समुद्रातील मार्गावर स्पॅन उभारणीचं काम सुरू झालेलं आहे। त्यानुसार सागरी मार्गावर एकूण 8 मार्गिका बांधल्या जातील, त्यामुळे 2028 मध्ये वांद्रे ते वर्सोवा हा प्रवास देखील जलद होऊ शकणार आहे।